राज्यातील भोई समाजासमोर अनेक अडचणी आहेत. आता तर शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे भोई समाज आणखी संकटात सापडलाय. भोई समाजाला दिलासा देण्यासाठी समुद्रातील मासेमारी करण्यासाठी अन्य राज्यातील कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा तयार करावा अशी मागणी भोई समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भोई समाजाची बैठक मंगळवारी पार पडली. त्यामध्ये भोई समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्याबाबतची माहिती भोई समाजाचे नेते प्राध्यापक एकनाथ काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात 3,500 मत्स्य संस्था आणि 3.5 लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. मात्र शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे पारंपरिक मासेमारी करणारा भोई समाज आता अडचणीत आलाय. एकीकडे समुद्रात आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अनेक मोठ्या कंपन्या मासेमारी करतात. अशी मासेमारी रोखण्यासाठी अन्य राज्यांमध्ये कायदा आहे, पण महाराष्ट्रात तसा कायदा नसल्याने भोई समाजावर मोठं संकट आलंय. दुसरीकडे विविध कारणांनी भोई समाजाच्या संस्था मोडीत निघत आहेत. गाव तलावाचं सुशोभीकरण झाल्यावर मासेमारीला बंदी घातली जाते. डोहातील मासेमारीवर सुद्धा निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत भोई समाजानं जगायचं कसं असा प्रश्न काटकर यांनी उपस्थित केला. तलावावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नयेत, जंगलातील तलावात मासेमारी करण्यासाठी जंगल प्रवेश रोखू नयेत अशा मागण्याही भोई समाजानं केल्यात. राज्यात 90 कोटी मत्स्य बीजांची गरज असताना केवळ 10 कोटी मत्स्य बीज निर्माण होत आहे. याकडेही भोई समाजानं लक्ष वेधलंय. येत्या मार्चमध्ये भोई समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्यामध्ये विविध समस्यांबाबत आवाज उठवण्याचं धोरण ठरवलं जाईल. या पत्रकार परिषदेला हिम्मतराव मोरे, योगेश श्रीनाथ, नानासाहेब लकारे, पिंकू भोई, मीनाक्षी काटकर उपस्थित होते.